नमस्कार. आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचा मस्त असा साबुदाणा बटाटा पराठा कसा करायचा आहे ते बघत आहे. तर बघा, मस्त एकदम असा मऊ लुसलुशीत हा पराठा बनवून तयार होतो. अगदी ओठाने खाता येईल इतका मऊ होतो. तुम्ही बघू शकता. मस्त मोठीत वळला जातो बघा, छान आणि मऊ लुसलुशीत मस्त हा पराठा बनवून तयार होतो. खाण्यासाठी खूप असा टेस्टी आहे. उपवास असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना उपवास नाही त्यांनी सुद्धा हा पराठा एकदा नक्की करून बघा. खूप छान लागते. कमी वेळेत बनवून तयार होतो आणि मस्त मऊ लुसलुशीत हा पराठा होतो आणि खूप असा पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर लहान मुलांना देखील द्या. लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील हा पराठा. किंवा मग तुम्ही हा पराठा दह्यासोबत खाऊ शकता. नाहीतर मग गरमागरम असाच बनवून खायचा. खूप छान लागतो आणि हेल्दी आहे. ही रेसिपी खूप सोपी आहे. फक्त साहित्याचं प्रमाण अचूक तुम्हाला घ्यावं लागेल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. अजिबात कुठे स्किप करू नका. तरच मग तुम्हाला हा पराठा असा मऊसूत बनवता येईल. नाहीतर तुमचं साहित्याचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर हा पराठा छान असा लाटला जाणार नाही. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. झटकेपट रेसिपी आहे. पटकन रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया. तर इथं मी 2 उकडलेले बटाटे घेतले, त्याच्या अशा फोडी करून घेतल्या. 1 वाटी साबुदाणा आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल. 1 चमचा जिरे आहे. हे सुद्धा उपवासाला नसेल खात, स्किप केलं तरी चालेल. 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच इतकं आलं. आता सगळ्यात आधी साबुदाणा हलकासा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. चला दाखवते. गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला. यामध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, याचा रंग चेंज झाला नाही पाहिजे. हलकासा फक्त 2-3 मिनटं आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. आता इथे बघा, साबुदाणा हलकासा भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता जसा तसा याचा रंग टिकून आहे. अजिबात असा बदलला गेला नाही. असाच साबुदाणा भाजून घ्यायचा. गॅस लगेच बंद करून घ्यायचा आणि साबुदाणा संपूर्णपणे असा गार करून घेऊया. तर इथे साबुदाणा बघा मी मस्त असा गार करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता याला झाकण लावायचं. बारीक पिठी करून घ्यायची याची. बघा इथे साबुदाणा मिक्सरला छान असा बारीक वाटून घेतला आहे. यातील थोडं पीठ आपल्याला काढून घ्यायचं, कारण पराठा लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं पीठ लागेल. तर यातील थोडंसं साबुदाण्याचं पीठ काढून घ्यायचं थोडं. आता आपण हे परात बाजूला ठेवूया. आता काय करायचं, मिक्सरचं तेच भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं. यामध्येच हे बटाट्याच्या फोडी आपल्याला घालून घ्यायच्या. 2 भागामध्ये मी हे वाटून घेणार आहे. तर इथं अर्ध प्रमाण घेतलं. आता मिक्सरला झाकण लावायचं आणि पाणी न घालता याचं वाटण करून घेऊया. आता इथे बघा, बटाटे छान मिक्सरला असे बारीक वाटून घेतले. आता हे बटाटा पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. बघा अशी मस्त पेस्ट झाली आहे. यामध्ये अजिबात पाणी घालू नका, अशीच ही वाटून घ्यायची. बघा आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स आहे, हे सुद्धा घालायचे आहे. आता छान ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. बघा इथं मी छान अशी कणिक मळून घेतली आहे. हलकीशी सैलसरच आहे ही कणिक. फार अशी कडक होत नाही, सैलसरच होते. हे बघा, फक्त यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. जर पाण्याचा वापर केला तर हे कणिक मळताना खूप अशी सैलसर होईल आणि पराठा लाटता येणार नाही. म्हणून अशीच ही पाण्याचा वापर न करता मळून घ्यायची आहे. बघा छान मळून झाली. आता लगेच आपण पराठा करायला घेऊया. तर बघा इथं मी पोळपाट घेतला आहे आणि कणिक छान अशी सैलसरच आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे कणिक हाताला चिटकणार नाही. वाटीमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे. पोळी जशी लाटतो त्याचप्रमाणे ही अशी लाटून घ्यायची. पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि अलगद हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, पुन्हा असं पिठात बुडवून घ्यायचं आणि छान पातळ पोळी याची लाटून घ्यायची. बघा इथं मी मस्त अशी पातळ पोळी लाटून घेतली आहे. तुम्ही कढईने बघू शकता छान हे कढया याच्या सुटल्या आहे.
तिरकट झाल्या तर आपल्याला गोलाकार पाहिजे, पोळीसारखा दिसायला सुद्धा खूप छान दिसेल हा पराठा. तर काय करायचं, घरामध्ये एखादी अशी डिश राहते, त्याने आपल्याला ह्याच्या कडा कट करून घ्यायच्या आहे. बघा अशी फोडी कट करून घ्यायची गोलाकारामध्ये. साईडचं हे मिश्रण काढून घ्यायचं आणि अलगद हाताने ही पोळी अशी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता, मस्त दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागते हा पराठा. आता अशाच पद्धतीने सगळे पराठे करून घेते आणि एक पराठा लाटणार आणि एक पराठा भाजणार, असं मी करणार आहे. चला पराठा तुम्हाला भाजताना सुद्धा दाखवणार आहे. चला आता मग आपण पराठा भाजून घेऊया. तर बघा इथं पॅन गरम करायला ठेवला आहे, म्हणजे तवा गरम करायला ठेवला आहे. यावरती थोडं तेल असं घालून घ्यायचं आणि हा लाटलेला पराठा तव्यावरती घालून घ्यायचा आहे. बघा काय सुरेख पराठा झाला आहे. बघा थोडं तेल यावरती आणखी घालून घ्यायचं, किंवा मग तुम्ही यावरती तूप बटर लावू शकता. उपवासाला जर खात असाल तर छान असा खरपूस भाजून घ्यायचा. मस्त असा खरपूस भाजला गेला, तुम्ही बघू शकता. पुन्हा मी याला तेल लावून घेते, म्हणजे अगदी मऊसूत हा पराठा होईल. हे बघा या पद्धतीने असं तेल लावून घ्यायचं. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्ही एकदा हा पराठा नक्की करूनच खा, खूप छान लागते चवीला. हे बघा दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. क्या बात आहे. बघा मस्त खरपूस रंगावर भाजला गेला आहे आणि एकदम असा सुरेख दिसत आहे. मस्त दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा. मस्त एकदम मऊ मऊ होतो, ओठाने खाता येईल असा मऊसूत हा पराठा तयार होतो. छान खरपूस भाजला गेला आहे, तुम्ही बघू शकता. आता लगेच याला काढून घेऊया. क्या बात आहे. लगेच एका परातमध्ये काढून घ्यायचा. आता तुम्हाला मी दुसरा पराठासुद्धा भाजताना दाखवते. यावरती असं थोडं तेल लावून घ्यायचं आणि परत छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा हा पराठा. हे बघा आता याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे आणि भाजूनसुद्धा घ्यायचे आहे. तर इथं माझ्या अंदाजे 4 पराठे तयार होतात आणि अगदी एक छोटासा होतं. मस्त बघा छान खरपूस भाजला गेला आहे. याच पद्धतीने सगळे पराठे भाजून घेऊया. तर बघा मस्त इथे उपवासाचा साबुदाणा बटाटा पराठा बनवून तयार आहे. एकदम असा मऊसूत झाला आहे, अगदी ओठाने खाता येईल. बघा मस्त मऊ लुसलुशीत आहे आणि एकदम असा सुरेख दिसत आहे. 4 पराठे बनवून तयार आहे. तर इथे 4 पराठे बनवून तयार आहे आणि बघा मस्त अशी सुरेख दिसत आहे. तर उपवासाला आपण हे बटाट्याचे पराठे केले आहे. उपवास नसेल तरीसुद्धा हे पराठे एकदा तुम्ही करूनच बघा. असं काही नाही की उपवास असेल तेव्हाच हे पराठे खावे. हा पराठा खाण्याची इच्छा झाली तर उपवास नसला तरी पटकन तुम्ही बनवून खाऊ शकता. मस्त सोपी रेसिपी आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत लोण्यासारखे हे पराठे बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला ही रेसिपी जमेल. मस्त हा मऊ लुसलुशीत पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग असासुद्धा खाल्ला तरी चालेल. मी तुम्हाला सजेस्ट करेन की गरम गरम असाच खायचा, खूप छान लागतो. किंवा मग तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान असे चमचमीत चटकदार रेसिपी अपलोड करते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळते. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.